नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवकाची जी आता एक्झाम होणार आहे कदाचित ती दिवाळीच्या नंतर होईल। काही वेळ आहे, त्या वेळेमध्ये काही विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की सर काही जो नवीन अभ्यासक्रमामधले काही टॉपिक आम्हाला समजत नाही आहे, तर ते टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आज जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे विद्युत धारेचे परिणाम, यानी काय आहे जे काही करंट आहे या करंटचे इफेक्ट कुठं कुठं होतं त्याच्या संबंधित असणारा हा टॉपिक आहे। तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे। तर विद्युत धारेचे परिणाम या टॉपिकच्या रिलेटेड आपण डेटाबेस काय आहे बघणार आहे, काय असेल कशा पद्धतीने असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल। व्यवस्थित समजून घ्या की टॉपिकच्या संबंधित कोणतं डेटाबेस बघायचं। जास्त ग्रॅज्युएशन लेवलचं दिलंय सर, ग्रॅज्युएशन लेवलचं करायचं का, तर अजिबात काही करायची गरज नाही आहे ग्रॅज्युएशन लेवलची, कारण पोस्ट ज्या लेवलची आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। जर त्यांनी 10वीचा अभ्यासक्रम टाकलेला असेल तर कदाचित 10वीचा अभ्यासक्रम समोर ठेवूनच पेपर तयार केलं जाईल। यासाठी हे असे टॉपिक जे तुम्हाला समजत नाही आहे ते डायरेक्ट प्रश्न कसे येतील ते मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहे। जर यूट्यूबला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। येणाऱ्या काळात उष्णता नावाच्या टॉपिकवर पण घेतो, जे मुलांना अवघड वाटू राहिलं आणि काही समीकरण वगैरे जमलं तर ते पण घेण्याचा प्रयत्न करतो। तर वेळ न घालवता विद्युत धारेचा परिणाम या टॉपिकवर आपण पुढचं पॉइंट बघूया की काय आहे विद्युत धारेचा परिणाम, हा काय टॉपिक आहे, कसा असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। व्यवस्थित लक्ष द्या। विद्युत धारेचा परिणामवर काय असेल कशा पद्धतीने। आता बघा, विद्युत धारेचा परिणाम म्हणजे पहिल्यांदा विद्युत धारा काय असते ते समजण्याचा प्रयत्न करा। विद्युत धारा ज्याला आपण काय म्हणत असतो, करंट म्हणत असतो। तर हे काय डेटाबेस, काय कन्सेप्ट आहे, तर साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर भाऊ माहित आहे का, विद्युत धारा ही एक प्रकारची ऊर्जा आहे, ज्याला आपण एनर्जी म्हणत असतो। ती एक प्रकारची ऊर्जा आहे। जसं प्रकाश नावाची ऊर्जा आहे तशाच प्रकारे ध्वनी नावाची ऊर्जा आहे, तसं विद्युत धारा नावाची एक ऊर्जा आहे। ही विद्युत धारा नावाची ऊर्जा काही पदार्थातून एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाते किंवा त्याला पाठवलं जातं। ज्या पदार्थातून ही विद्युत धारा नावाची ऊर्जा पाठवली जाते त्या पदार्थाला आपण वाहक म्हणत असतो, त्या पदार्थाला आपण कंडक्टर म्हणून ओळखत असतो। ही गोष्ट लक्षात राहू द्या। तर वाहक कंडक्टर म्हणजे काय, निसर्गातील तो पदार्थ ज्या पदार्थातून विद्युत धारा नावाची ऊर्जा पाठवली जाते। कशाच्या साहाय्याने पाठवली जाते, तर या काही पदार्थामध्ये असे इलेक्ट्रॉन असतात, तर इलेक्ट्रॉन नावाचे छोटे छोटे पार्टिकल असतात। या पार्टिकलमध्ये ही ऊर्जा टाकली जाते आणि या इलेक्ट्रॉन नावाच्या पार्टिकलला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी त्या वायरमधून त्या पदार्थातून पाठवलं जातं। त्या ऊर्जेलाच आपण विद्युत धारा नावाची ऊर्जा म्हणून ओळखत असतो। आता बघा, हे विद्युत धारा नावाची ऊर्जा तुम्हाला कळाली जी कशातून पाठवली जाते, काही पदार्थातून पाठवली जाते। आता बघा, तर या विद्युत धारा नावाच्या ऊर्जेला पुढे पाठवण्यासाठी, त्याला पुढे ढकलण्यासाठी पाठीमागून बल द्यावं लागतं। जसं उदाहरणार्थ सांगतो, समजा जगातील कोणत्याही ऊर्जेला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जर पाठवायचं असेल तर कोणामध्ये टाकून, कोणत्या तरी पदार्थात, कोणत्या पार्टिकलमध्ये टाकावं लागतं त्या ऊर्जेला आणि त्यानंतर त्या पार्टिकलला पुढे ढकलावं लागतं। जसं माझ्या शरीरातली ऊर्जा या पेनमध्ये मी टाकतोय आणि या पेनला पुढे फेकतोय तेव्हा पेन पुढे जाते। तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनमध्ये टाकलेल्या विद्युत धारा नावाच्या ऊर्जेला पुढे ढकलण्यासाठी, कळलं का, ढकलण्यासाठी बल लावावा लागतो। आणि बल कोण लावतं, तर बॅटरी नावाचा एक उपकरण असतं। तर बॅटरी काय करत असते, त्या इलेक्ट्रॉनला पुढे ढकलण्याचं काम करते, बल लावते आणि त्या बलाला जर आपण काय म्हणत असेल तर त्या बलाला विभवांतर म्हणतो, त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो। जोपर्यंत त्या इलेक्ट्रॉनला पुढे ढकललं जाणार नाही तोपर्यंत विद्युत धारा नावाची ऊर्जाचं वहन होत नाही। म्हणून बघा, विभवांतर मला सांगा काय आहे, तर बॅटरीकडून लावलं जाणारा बल आहे। विभवांतर त्या इलेक्ट्रॉनला पुढे ढकलण्याचं कार्य करतं आणि जोपर्यंत विभवांतर असणार नाही तोपर्यंत मला सांगा विद्युत धारेचं वहन होत नाही। म्हणून विद्युत धारेच्या वहनासाठी विभवांतर प्रयुक्त करावं लागतं, बल प्रयुक्त करावं लागतं, हे समजून घ्या। आणि जेव्हा विभवांतर प्रयुक्त केलं जाईल तेव्हा विद्युत धारा नावाची ऊर्जा ही एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाते। आता बघा, विद्युत धारा नावाची ऊर्जा जेव्हा या वायरमधून जात असते तर या ऊर्जेला समोरच्या बाजूने विरोध होत असतो। या ऊर्जेला अडवणारे काही घटक असतात, या ऊर्जेला पुढे जाण्यासाठी थांबवणारे काही घटक असतात आणि जो विरोध होतो विद्युत धारेला, वहनाला, त्याला रोध म्हणतात, त्याला रेझिस्टन्स म्हणून ओळखलं जातं। मग एखाद्या वायरमध्ये विद्युत धारा आहे
असं जर आपण मानत असेल तर त्या वायरमध्ये विद्युतधारेचं वहन होऊ राहिलं, ह्याचा अर्थ त्या वायरमध्ये विभवांतर पण प्रयुक्त होत असेल, म्हणून तर विद्युतधारा वाहू राहिली. विभवांतर जर प्रयुक्त झालं नसतं, पोटेन्शियल डिफरन्स जर त्याच्यावर अप्लाय झालं नसतं तर विद्युतधारा वाहिली नसते. म्हणून विद्युतधारा काय विभवांतराच्या साहाय्याने वाहत असते आणि या विद्युतधारेला विरोध करण्याचा जो गुणधर्म आहे त्याला रोध किंवा त्याला रेझिस्टन्स म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. मग अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या कंडक्टरमध्ये वायरमध्ये काय काय भेटलं. समजा हा एखादं कंडक्टर आहे, एखादं वायर आहे. कंडक्टर म्हणजे तो पदार्थ ज्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात आणि ते इलेक्ट्रॉन एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे अशा प्रकारे या वायरमधून विद्युतधारा आयने दाखवतो विद्युतधारा वहन होत असेल. हे विद्युतधारा वहन कधी होतं, जर याला विभवांतर प्रयुक्त केलं, याला जर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलो तर ते वहन होतं. विभवांतर व्ही या अल्फाबेटने दाखवत असतो, हे लक्षात राहू द्या. विभवांतराचा एकक काय आहे, एकक मला सांगा. विभवांतराचा व्होल्ट नावाचा एकक हा विभवांतराचा आहे. यानंतर विभवांतर मोजण्यासाठी मोजणे, कशात मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात तर व्होल्ट मीटर नावाचा उपकरण. हा कशासाठी, व्होल्ट मीटर नावाचा उपकरण हे विभवांतर मोजण्यासाठी वापरतात. जेवढं विभवांतर म्हणजे काय आहे, बॅटरीकडून अप्लाय केलं गेलेला बल आहे, फोर्स आहे. जेवढं जास्त विभवांतर अप्लाय होईल तेवढी विद्युतधारा जास्त पुढे जाईल. मग ही काय आहे, आय म्हणजे कोण आहे, विद्युत धारा ज्याला करंट म्हणत असतो. आणि या विद्युत धारेच्या वहनाला या ठिकाणी विरोध होत असतो. या विरोधालाच आपण रोध म्हणत असतो, त्याला इंग्रजीतून रेझिस्टन्स म्हणतात मित्रा. मग अशा प्रकारे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, रेझिस्टन्स आर या सिम्बॉलने दाखवत असतो. रेझिस्टन्स एकक काय आहे, रेझिस्टन्स एकक आपण ओहम म्हणून लिहित असतो, तर हे लक्षात राहू द्या, ओहम म्हणतो रेझिस्टन्स एकक रोधाचं. विद्युतधारेचं एकक काय आहे, विद्युतधारेचं एकक एम्पियर आहे. एम्पियर आणि कॅपिटल ए ने दाखवत असतो आपण. आणि विद्युतधारा मोजण्यासाठी ज्या उपकरणाचा वापर केला जातो त्याला ॲमीटर म्हणून ओळखलं जातं. ॲमीटर नावाच्या उपकरणाच्या साहाय्याने एखाद्या वायरमधील आपण विद्युतधारा यानी करंट मोजत असतो. तर अशा प्रकारे कोणत्याही वायरमध्ये आपल्याला विभवांतर आढळताना दिसतो, विद्युतधारा आढळताना दिसते आणि रोध आढळताना दिसतो. मग अशा प्रकारे याच विद्युतधारा नावाच्या ऊर्जेचं वापर कुठं कुठं होतं, त्याचं परिणाम कुठं कुठं जाणवतं, तो जो डेटाबेस आपल्याला या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये बघायचा आहे. तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की विद्युतधारा हे कशातून वहन होतं, त्या पदार्थांचं वर्गीकरण करणार आहे. निसर्गात जर आपण पदार्थ बघितलं, पदार्थ कोणकोणत्या प्रकारचे असतात जर बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा काही दुर्वाहक पदार्थ असतात. दुर्वाहक ज्याला आपण काय म्हणत असतो, इन्सुलेटर म्हणून ओळखलं जातं. इन्सुलेटर काही पदार्थ असतात ज्याच्यातून विद्युतधारेचं वहन होत नाही. दुसरे काही पदार्थ आहेत ज्याला आपण सुवाहक म्हणत असतो. सुवाहक म्हणजे काय आहे, त्याला कंडक्टर म्हणतात. कंडक्टर ते पदार्थ ज्याच्यातून विद्युतधारेचं वहन होतं. आणि तिसरा आहे त्याला इंग्रजीतून सेमी कंडक्टर म्हणतो आपण. सेमी कंडक्टर म्हणून ओळखलं जातं. तर हे 3 प्रकारचे पदार्थ आहेत. आता पहिलं लक्ष द्या, दुर्वाहक कोण असतात, ज्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन कमी असतात. मुक्त इलेक्ट्रॉन कमी अशांना दुर्वाहक म्हणतो. ह्याच्यातून विद्युतधारेचं वहन होत नाही. विद्युतधारेचं वहन होत नाही म्हणजे जगातील सर्व पदार्थातून करंट वाहिलं जात नाही. उदाहरण कोणतं, उदाहरणार्थ मला सांगा, काच नावाचा पदार्थ आहे, रबर नावाचा पदार्थ आहे, ह्याच्यातून आपल्याला विद्युतधारेचं वहन होताना दिसत नाही. लाकूड नावाचा पदार्थ आहे, लाकडामधून पण आपल्याला विद्युतधारा तयार होताना दिसत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कंडक्टर कोण असतात, ते पदार्थ विद्युतधारेला वाहून नेणारे मुक्त इलेक्ट्रॉन ज्या पदार्थात जास्त असतात अशा पदार्थाला कंडक्टर वाहक म्हणतात, सुवाहक म्हणतात. उदाहरण कोणकोणते तर ॲल्युमिनियम नावाचा पदार्थ, झिंक नावाचा पदार्थ, कॉपर नावाचा पदार्थ, चांदी नावाचा पदार्थ, सोने नावाचे पदार्थ, या सर्व पदार्थातून विद्युतधारा वाहून नेण्याची क्षमता असते. म्हणून या सर्व पदार्थाला कंडक्टर म्हणतो. यांना आपण काय सुवाहक म्हणतो. सर सेमी कंडक्टर काय आहे, सेमी कंडक्टर ते पदार्थ आहेत जे सुवाहक यानी काय आहे,
विद्युत धारेचं वहन पण करतात आणि वेळ पडली तर विद्युत धारेचं वहन पण करत नाही. म्हणजे सुवाहक आणि दुर्वाहक दोन्हींचं गुणधर्म दाखवणारा जगातील तो पदार्थ ज्या पदार्थाला सेमीकंडक्टर म्हणतो. वेळेनुसार त्याच्यातून विद्युत धारेचं वहन पण होतं, वेळेनुसार त्याच्यात विद्युत धारेतला विरोध पण होतं, म्हणजे विद्युत धारेचं वहन पण करत नाही. हे सगळं कशावर डिपेंड आहे तर हे सगळं या पदार्थाच्या तापमानावर डिपेंड आहे. तापमान जसं बदललं त्यानुसार हे आपले गुणधर्म बदलतं. विद्युत धारेचं वहन पण करू शकतो किंवा विद्युतधारा वाहून पण नेऊ शकत नाही. हे गुणधर्म बदलणारे पदार्थ असतात, त्यांना सेमीकंडक्टर म्हणत असतो. आणि ह्याचं उदाहरण जर काय असेल तर ह्याचं उदाहरण सिलिकॉन नावाचा एक काय आहे पदार्थ आहे, जर्मेनियम नावाचा हा दुसरा पदार्थ आहे. तर तुम्हाला इथं प्रश्न हे विचारलं जाईल खालीलपैकी कंडक्टर कोणते, खालीलपैकी सेमीकंडक्टर कोणते किंवा खालीलपैकी इन्सुलेटर कोणते, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे मला सांगा तुम्हाला बेसिक गोष्टी कळाल्या असतील. आता ऍक्च्युअली 10वीच्या पुस्तकात काय दिलंय त्या डेटाबेसकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. मग चला बघा आता तर 10वीच्या पुस्तकात पॉइंट दिले वाहक दुर्वाहक. आता सांगितलेले पदार्थ या ठिकाणी पॉइंट काय काय दिलेले आहेत बघा. या ठिकाणी सांगतो पहिलं पॉइंट 10वीच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे तो म्हणजे विद्युत परिपथातून, कळालं का, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण. म्हणजे याचा अर्थ जो सर्किट आहे त्याच्यामध्ये विद्युत ऊर्जेच्या संबंधित कशा प्रकारे ट्रान्सफर केलं जातं त्याच्या संबंधित हा डेटाबेस दिलेला आहे. या डेटाबेसमध्ये एक पॉइंट दिलेला आहे, त्या पॉइंटला आपण म्हणत असतो विद्युत शक्ती, त्याला इलेक्ट्रिक पॉवर म्हणून ओळखलं जातं. या पॉवरच्या बाबतीत आपल्याला बघायचंय काय प्रश्न विचारला जाईल, कसं डेटाबेस असणार आहे. पॉवर म्हणजे काय आहे, एकक कालावधीत घडून आलेले कार्य. म्हणजे याचा अर्थ बघा ठराविक वेळेत जो कार्य घडतं त्या कार्यालाच आपण काय म्हणत असतो, पॉवर म्हणत असतो, त्याला शक्ती म्हणतो. ही गोष्ट लक्षात राहू दे भाऊ. आता काही लोकांना कार्यच माहित नाही तर या ठिकाणी सांगतो बघा कार्य म्हणजे काय ते लक्षात राहू द्या. कार्य म्हणजे काय असतं भाऊ माहित आहे का, वर्क म्हणतो आपण त्याला. कार्य म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण बल अप्लाय करतो. जसं उदाहरणामध्ये हे माझ्या हातात पेन आहे, या पेनवर मी बल अप्लाय केलो आणि बल अप्लाय केल्यानंतर त्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल, विस्थापन म्हणजे काय, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ती वस्तू जात असेल, या दोन गोष्टी जर घडून येत असेल तर तेव्हाच कार्य घडतोय आपण असं म्हणतोय. जसं या पेनवर बल अप्लाय केलो आणि या पेनला मी फेकलो तर पेन दुसरीकडे गेली, समजायचं माझ्याकडून कार्य घडून आलं. का, कारण पेनवर बलाचा पण वापर झालं आणि पेनचं विस्थापन पण झालं. पण नुसतं बलाचा वापर होत असेल, जसं स्क्रीन आहे, या स्क्रीनला मी दाबू राहिलो तर इथं बलाचा तर वापर होतो पण स्क्रीन आपली जागा बदलत नाहीये, विस्थापन होत नाहीये, तर याला कार्य म्हणत नाही. तर कार्य त्या गोष्टीला म्हणत असतो जेव्हा बलाचा वापर झाल्यानंतर ज्या वस्तूवर बलाचा वापर झालाय त्या वस्तूने आपली जागा जर बदलली तरच समजायचं त्या ठिकाणी कार्य घडतंय, वर्क घडतंय, अदरवाईज झिरो कार्य. तर या ठिकाणी आता काय म्हणतंय, पॉवर म्हणजे ठराविक वेळेत जेवढं कार्य घडून येतं त्याला आपण काय म्हणत असतो, शक्ती. मग P बरोबर जर बघितलं कार्य म्हणजे W/T हा एक सूत्र तयार होतो. कार्य बरोबर काय रे, पॉवर बरोबर शक्ती बरोबर कार्य भागिले वेळ, तर हा एक चालू होतो. मग सर आता इथं कार्याचं एक सूत्र आहे, कार्याचं सूत्र काय आहे, कार्य यानी काय रे, W बरोबर काय असणार आहे तर VIT, या एककाने आपण W ला मोजत असतो VIT. आता कार्य बरोबर W बरोबर VIT, तर W ची किंमत, V म्हणजे काय विभवांतर, I म्हणजे विद्युतधारा, T म्हणजे काय वेळ. तर या ठिकाणी काय P बरोबर W च्या ठिकाणी आलं VIT भागिले या ठिकाणी T, हा T काय झालं कॅन्सल. तर या ठिकाणी पॉवर शक्ती बरोबर V गुणिले I हे तुम्हाला या ठिकाणी सूत्र भेटलं. लिहून द्यायचं म्हटलं तर काय आहे, एखाद्या वाहकातील शक्ती, कळलं का रे, विद्युत परिपथामध्ये कळलं का, एक विद्युत शक्ती बरोबर काय, विद्युत शक्ती बरोबर त्या वाहकामधील विभवांतर गुणिले मला सांगा त्या वाहकातील काय रे
विद्युतधारा, विभवांतर आणि विद्युतधारा या दोघांचा जर गुणाकार केलो तर एखाद्या कंडक्टर मधील एखाद्या वाहकातील आपल्याला शक्ती भेटतं. तर या ठिकाणी बघा, शक्ती बरोबर एखाद्या वाहकातील विभवांतर आणि विद्युतधारा या दोघांचा गुणाकार. तर तुम्हाला या ठिकाणी हे विचारू शकतात, हे माहीत असायला पाहिजे. मग अशा प्रकारे बघा आणखी कोणकोणते सूत्र तयार होतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा कोणकोणते सूत्र तयार होतात. पहिलं सूत्र तयार होतो शक्ती बरोबर V इंटू I, यानी विभवांतर इंटू विद्युतधारा. हे एक लक्षात राहू द्या. आणखी जर ह्याच्यात व्हॅल्यू पुट करत गेलो तर आपल्याला काही किमती चेंज होताना दिसतं. P बरोबर पॉवर बरोबर काय असणार आहे, तर पॉवर बरोबर I स्क्वेअर R हे इक्वेशन येतं. हे कसं आलं एवढं सांगण्यात काही वेळ घालत नाही, कारण पुढचं पॉईंट बघायचं आहे. तर इथं व्हॅल्यू पुट केल्या जातात. फक्त एवढं लक्षात ठेवा, जशाला तसं आलं तर आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे. आणि तिसरं आहे P बरोबर जर बघितलं V स्क्वेअर अपॉन R, हे विद्युत शक्तीचे एकूण मला सांगा 3 फॉर्म्युले 3 सूत्र आहेत, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे विद्युत शक्ती या 3 समीकरणाद्वारे दाखवली जाते. इथं लक्षात घ्या P बरोबर काय आहे, तर शक्ती आहे P चा अर्थ. V बरोबर काय आहे, विभवांतर म्हणजे तो बल, पोटेन्शियल डिफरन्स. I बरोबर काय आहे, विद्युतधारा ज्याला आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो. R बरोबर काय असणार आहे, रोध. आणि या तिन्ही समीकरणाद्वारे आपण पॉवर यानी शक्तीचं काय आहे सूत्र लिहित असतो. आता हे झालं एक पॉइंट जो 10वीच्या पुस्तकात दिलेलं होतं एवढं. यानंतर आता बघा विद्युतधारेचं औष्णिक परिणाम बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक पॉइंट या ठिकाणी सांगतो. कोणतं पॉइंट आहे, तर या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या. विद्युत शक्ती जो आहे ना किंवा विद्युत ऊर्जेचे औद्योगिक क्षेत्रातील एकक कोणतं, असा जर प्रश्न विचारलं, विद्युत ऊर्जेचे औद्योगिक क्षेत्रातील एकक कोणते असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे. औद्योगिक क्षेत्रातील एकक जर बघितलं विद्युत ऊर्जेचे कोणते आहेत, तर किलोवॅट का आवर हा त्याचा एकक आहे. लक्षात राहू द्या रे, किलोवॅट आवर हा एकक आहे. औद्योगिक क्षेत्रातील विद्युत ऊर्जेचं एकक काय, किलोवॅट आवर हे काय त्याचं एकक आहे, लक्षात घ्या. आता बघा हा जो एकक आहे कुठं वापरतं बघा, आपण घरामध्ये लाईट बिल येतं माहित आहे तुम्हाला. लाईट बिलमध्ये जो एक युनिट असतो ना, एक युनिट असतो म्हणजे किती असतं, 1 किलोवॅट आवर असतं. ते एक युनिट म्हणजे 1 किलोवॅट आवर असं लिहितो. तुम्हाला जर प्रश्न विचारलं एक युनिट म्हणजे किती किलोवॅट आवर, तर 1 किलोवॅट आवर लिहायचं. वॅट म्हणजे काय, पॉवर शक्ती, आणि आवर म्हणजे काय, वेळ. तर आता बघा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आता जर याला 1 किलोवॅट आवर जो लिहितोय आपण, 1 किलोवॅट आवर लिहितोय, याला जर आपल्याला जूल मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला इथं किमती टाकावं लागेल. कोणती, किलोवॅटचा अर्थ का, किलो मध्ये किती रे, 1000 असतं. आता 1 किलोवॅट आवर म्हणजे किती बघा, किलोवॅटला किती, 1000 किलो म्हणजे 1000 गुणिले आवर म्हणजे किती रे, 1 तासामध्ये किती सेकंद, 3600 सेकंद. कारण किलोवॅट आवरला आपण असंच लिहितो कोरेला का 3600 सेकंद. जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती येईल, 36 गुणिले 10चा घातांक, हे 2 आणि 3 किती, 5 जूल एवढी किंमत येते. 36 गुणिले 10चा घातांक 5 जूल एवढी किंमत येते 1 किलोवॅट आवरची. म्हणजे याचा अर्थ 3.6 गुणिले 10चा घातांक 5 जूल असं पण लिहू शकतो. ही कशाची किंमत आहे, ही किंमत आहे 1 किलोवॅट आवरची. आणखी जर डिस्क्राइब करून जर सांगायचं म्हटलं, घरामध्ये वापरात येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरात येणारं बिल 1 युनिट म्हणजे किती, 1 युनिट म्हणजे भाऊ किती, तर 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट क्लोरेला का आवर म्हणजे किती जूल, म्हणजे 3.6 इंटू 10⁶ जूल. एवढं आपल्याला माहीत असायला पाहिजे. तुम्हाला विचारतात एका युनिटची किंमत किती, 1 किलोवॅट आवरची युनिट किंमत किती, तर हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. तर एवढी गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. हे 10वीच्या पुस्तकात दिले, समजून घ्या काय आणि कसं असणार आहे. यानंतर बघा आता पुढचं पॉइंट काय आहे. पुढचं पॉइंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, विद्युत धारेचा औष्णिक परिणाम काय. ह्याला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो.
हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. काय असतो माहित आहे मित्रांनो, समजा हा एक कंडक्टर आहे, आणि या कंडक्टर मधून मला सांगा अशा प्रकारे हा इलेक्ट्रॉन जो आहे ना, हा इलेक्ट्रॉन जो आहे हे काय करतो माहित आहे का, सरळ जातो. या इलेक्ट्रॉनला कोण पाठवून राहिलं, पाठीमागून विभवांतर पुढे ढकलतोय. आता या इलेक्ट्रॉनला पुढे विभवांतर ढकलतोय, अशा प्रकारे हा इलेक्ट्रॉन पुढे चाललाय, आता काय होतं, जेव्हा इलेक्ट्रॉन हा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी या वायर मधून, या कंडक्टर मधून जात असतो ना, तर त्याच्या समोरून दुसरे काही इलेक्ट्रॉन बसलेले असतात आणि हा गतिमान असणारा इलेक्ट्रॉन जाऊन त्या समोरच्या इलेक्ट्रॉनवर जाऊन आदळतो मित्रांनो. आणि तुम्हाला माहित आहे, जगातील कोणत्याही दोन वस्तू जेव्हा आपसात घासल्या जातात, जेव्हा आपसात आदळतात, तेव्हा उष्णतेची निर्मिती होते, त्यांच्या अंगी असणाऱ्या ऊर्जेचं रूपांतर उष्णतेत होतं. जसं लोखंडाचा रॉड जमिनीवरून घासा, हात अशा प्रकारे घासा, उष्णता तयार होईल. सेम अशा प्रकारे ती वायर, ज्या वायर मधून विद्युतधारा नावाची ऊर्जा जाऊ राहिली, ज्या ऊर्जेला इलेक्ट्रॉन घेऊन जाऊ राहिला, तो इलेक्ट्रॉन समोर असणाऱ्या बंदिस्त इलेक्ट्रॉन, क्लोज इलेक्ट्रॉनवर जाऊन आदळतो. आणि जेव्हा हे दोन इलेक्ट्रॉन एकमेकावर आपसात आदळतात, तेव्हा त्यांच्या अंगी असणाऱ्या ऊर्जेचं रूपांतर आपल्याला उष्णता ऊर्जेत होताना दिसतो रे. म्हणजे याचा अर्थ वायरच्या आतमध्ये विद्युतधारा नावाच्या ऊर्जेला घेऊन जाणारा इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉन किंवा अन्य कणावर जाऊन आदळतं. आदळल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणाऱ्या ऊर्जेचं रूपांतर उष्णतेत होऊन जातं आणि त्या उष्णतेमुळे हळूहळू मला सांगा या कंडक्टरचं, या वाहकाचं तापमान वाढत जातं आणि यालाच आपण जर काय म्हणत असेल तर विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणतो. का? कारण विद्युतधारा वाहू राहिली म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉन जाऊ राहिला, याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन समोर जाऊन आदळू राहिलं, त्यामुळे उष्णता निर्माण होऊ राहिली. म्हणून या उष्णतेला आपण विद्युतधारेच्या परिणामामुळे निर्माण होणारी उष्णता म्हणत असतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे भाऊ, जगातील कोणताही कंडक्टर, जगातील कोणताही वाहक आहे, हा कंडक्टर आहे समजा, आणि या कंडक्टर मधून मला सांगा विद्युत धारा जर वहन होत असेल तर ह्याचा अर्थ काय होऊ राहिलं, ह्याचा अर्थ याला विभवांतर प्रयुक्त केलेले आहे. कारण विदाऊट विभवांतर पॉसिबल नाहीये की विद्युत धारेचं वहन होईल. आणि जर विभवांतर प्रयुक्त केलं याच्यावर, म्हणून विद्युत धारा वाहू राहिली आणि याला कोणीतरी विरोध करतं आणि विरोध केल्यामुळं म्हणजेच काय रे, रोध निर्माण होतो. विरोध म्हणजे कोण, रोध. आणि जेव्हा विद्युत धारेला कोणीतरी विरोध करतं, ते आपसात आदळतात, तेव्हा काय निर्माण होते, उष्णता निर्माण होते, हीट निर्माण होते. यालाच विद्युत धारेचं औष्णिक परिणाम म्हणतो. आणि हळूहळू या उष्णतेमुळे ही वायर तापायला लागते, गरम व्हायला लागते. मग आता बघा, आपल्याला या उष्णतेचा वापर करायचा आहे आणि आपल्याला जर या उष्णतेचा वापर करायचा असेल तर आपल्याला या वायरच्या वरतून असा पदार्थ लावावा लागेल, दुसरा एक नवीन, जो पदार्थ मला सांगा ह्याच्यातून उष्णतेला तर बाहेर येऊ देईल, हीटला तर बाहेर येऊ देईल, परंतु आतील विद्युतधारा नावा ऊर्जेला आतमध्ये जाळून ठेवेल. मग असा पदार्थ जो हीट आणि उष्णतेचा तर सुवाहक असायला पाहिजे आणि विद्युत धारेचं दुर्वाहक असायला पाहिजे. का? कारण आपल्याला वायरला हात लावल्यानंतर उष्णता तर जाणवायला पाहिजे, पण करंटचा झटका लागायला नको पाहिजे. मग असा पदार्थ जो उष्णतेला पुढे पाठवतं, विद्युत धारेला अडवून ठेवतं, त्या पदार्थाला आपण अभ्रक म्हणत असतो. आणि अभ्रकाचा वापर केलं जातं या ठिकाणी. जसं हीटरच्या वरतून आवरण दिलं जातं अभ्रकाचं, कारण हीटर मधून उष्णता बाहेर येते पण करंटचा झटका लागत नाही. गिजर असेल, शेगडी असेल, तर अशा प्रकारे हीटर, गिजर, शेगडी हे सगळं जर कोणावर कार्य करत असेल तर विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर, विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर. मग अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की विद्युत धारेचा औष्णिक परिणाम काय असणार आहे. बघा आता विद्युत धारेचा औष्णिक परिणाम तुम्हाला कळून गेला असेल कसं निर्माण होतं. आता विद्युत धारेचा औष्णिक परिणामाच्या बाबतीत जर बघितलं तर वाहकामध्ये, कंडक्टरमध्ये निर्माण होणार आहे. मग जूलचा नियम कशाच्या संबंधित आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारलं तर जूलचा नियम कशाच्या संबंधित आहे, तर जूलचा नियम हा विद्युत धारेच्या
औष्णिक परिणामाच्या संबंधित आहे. औष्णिक काय आहे? परिणामाच्या संबंधित आहे. परिणामाच्या संबंधित काय सांगितलं ज्यूल यांनी? ज्यूल यांनी सांगितलं वाहकात निर्माण होणारी उष्णता, कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता ही कोणाकोणावर अवलंबून आहे? ही त्यांनी सांगितलं की रोधावर, यानी काय कोणावर? विद्युत धारेवर अवलंबून आहे. विद्युत धारेवर पण अवलंबून आहे. यानंतर विभवांतरावर पण अवलंबून आहे. विभवांतरावर पण अवलंबून आहे. त्यानंतर रोधावर, रेजिस्टन्सवर पण अवलंबून आहे. आणि वेळ यावर अवलंबून असते असं कुणी सांगितलं? तर असं सांगितलं ज्यूल नावाच्या शास्त्रज्ञाने. आणि यालाच आपण ज्यूलचा नियम आहे म्हणतो. काय सांगितले ने? ह्यांनी सांगितलं की उष्णता जी आहे ना, H = I²RT हा पहिलं सूत्र दिलं. H = I²RT हा पहिलं सूत्र दिलं. हे जूल मध्ये आहे, हे जूल मध्ये आहे, हे सूत्र दिलं. जर हेच आपल्याला कॅलरीत लिहायचं असेल तर H = I²RT अपॉन 4.18 कॅलरी असं लिहित असतो आपण मित्रांनो. तर हे पहिलं सूत्र दिलं. ज्या सूत्रानुसार काय काय कळालं ते सांगतो. दुसरं त्यांनी सांगितलं उष्णता ही कोणावर डिपेंड आहे? VIT वर पण डिपेंड आहे. जूल मध्ये देतो आपण हे. आणि याला जर आपण आणखी कॅलरीत लिहिलं H = VIT कोरेल का भागिले 4.18 कॅलरी एवढं. या इक्वेशन नुसार आपण हे दोन सूत्र त्यांनी दिलं. या सूत्रावरून काय कळतं बघा. या सूत्रावरून तुम्हाला काय समजतं ते या ठिकाणी सांगतो. या सूत्रावरून कळतंय की उष्णता ही विद्युत धारेच्या वर्गाच्या समानुपाती आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे? विद्युत धारा जर दुप्पट केली तर उष्णता 4 पटीने वाढते. विद्युत धारा जर तिप्पट केली तर उष्णता 9 पटीने वाढते. कारण या सूत्रानुसार कळू राहिलं की उष्णता निर्माण होणारी विद्युत धारेच्या वर्गाच्या समानुपाती आहे. हे कुणी सांगितलं? ज्यूलनी त्याच्या नियमामध्ये सांगितलं या सूत्रावरून. यानंतर दुसरं आणखी काय सांगितलं ज्यूलने? ज्यूलने सांगितलं की विद्युत धारा ही विभवांतराच्या पण समानुपाती आहे. यानी H = V. हे बघा इथं H = V दिसतंय का या ठिकाणी? H = V विभवांतराच्या पण समानुपाती सांगितलं. तिसरं सांगितलं की ही जी काही उष्णता आहे हे विद्युत धारेच्या समानुपाती तर आहे विभवांतराच्या, तसेच रोधाच्या पण समानुपाती आहे. रोध जेवढं जास्त असेल बघा या ठिकाणी H = I²RT दिसतोय का? या सूत्रामध्ये उष्णता आणि रोध पण समानुपाती आहे. आणि चौथं सांगितलं उष्णता ही वेळेच्या पण समानुपाती असतं. मग अशा प्रकारे बघा इथं H = I² × R × T. ह्याच्यावरून काय कळतं? ह्याच्यावरून आपल्याला समजतं जूलच्या नियमानुसार निर्माण होणारी कंडक्टर मधील उष्णता ही विद्युत धारेच्या वर्गाच्या समानुपाती, मला सांगा वाहकामध्ये असणाऱ्या विभवांतराच्या समानुपाती, कंडक्टर वाहकामध्ये असणाऱ्या रोधाच्या समानुपाती, किंवा त्या वाहकातून जो काही वहन होऊ राहिली विद्युत धारा त्याच्या वेळेच्या समानुपाती. जेवढी जास्त वेळ वाहिलं जाईल तेवढी ऊर्जा जास्त तयार होईल. तर अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर या ठिकाणी हे सूत्राबद्दल विचारू शकतात किंवा हे विचारू शकतात की जूलच्या नियमानुसार विद्युत धारेवर कसं उष्णता डिपेंड आहे, विभवांतरावर कसे डिपेंड आहे, रोधावर कशी डिपेंड आहे आणि वेळेवर कशी डिपेंड आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर 1 कॅलरी म्हणजे किती रे? यानंतर 1 कॅलरीचा अर्थ आहे 4.18 जूल. तर हे विचारू शकतात एका कॅलरीची किंमत किती? तर 4.18 जूल. म्हणून इथं कॅलरीत कन्वर्ट करत असताना 4.18 ने आपण भागलो. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला विद्युत धारेचं औष्णिक परिणाम समजलं असेल. वेळेचा अभाव असल्यामुळे थोडं फास्ट घ्यावं लागतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा भरतीची ही बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वाटतं की आता वेळ आहे आणखी, कारण की शेड्यूल आलेलं नाही आहे, दिवाळीच्या नंतर पेपर होण्याची शक्यता आहे, तर ही आरोग्य सेवक तांत्रिकची बॅच आहे ज्यामध्ये 16 टॉपिक सर्व कव्हर केलेला आहे. तसेच आरोग्याच्या संबंधित पण काही लेक्चर टाकलेत, रोगाच्या संबंधित, आरोग्याच्या संबंधित, पोषणाच्या संबंधित पण लेक्चर टाकलेले आहेत. तर आवर्जून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. या बॅचची फीस कमी करून 299 करण्यात आलेली आहे. तर 299 रुपये तुम्हाला पूर्ण तांत्रिकचा अभ्यासक्रम भेटून जातं. ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही एक लेक्चर किती वेळेस बघू शकता, काही लोड नाहीये, व्हॅलिडिटी आहे, डाउनलोड करून बघू शकता. तर आवर्जून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. जवळपास 10,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत बॅच परचेस केलेली आहे आणि आवर्जून त्या विद्यार्थ्यांना कंटेंट आवडत आहे म्हणूनच ते बॅच घेत आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की आपलं तांत्रिकचा अभ्यासक्रम राहिलेला आहे तर आवर्जून तुम्ही या बॅचेसचा फायदा घेऊ शकता. पहिले या बॅचेसची फीस 999 रुपये होती, ते कमी करून मला सांगा, वेळ कमी राहिल्यामुळे बरं 299 करण्यात आलेले आहे. तर या बॅचेसमध्ये तुम्हाला सगळं फायदा होऊन जाईल. आवर्जून तुम्ही घेऊ शकता. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन काय डाउनलोड करायचे, सायन्स बाय अशोक पवार, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली, माझं म्हणणं आहे कंपल्सरी तुम्ही या पुस्तकाचा वापर करा. का? कारण बॅच जसं बनवलं त्यानुसारच पुस्तक तयार केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला घरपोच उपलब्ध करून दिलं जाईल पोस्टामार्फत. खाली दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका की सर पुस्तक पाहिजे, तर तुम्हाला ॲड्रेसवर पुस्तक पाठवलं जातं. पुस्तक तुम्हाला घरपोच 160 रुपयामध्ये उपलब्ध होऊन जाईल. आणि बॅच जी आहे 299 मध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. काही अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. आणि काही दिवस आहे नंतर कदाचित ॲप्लिकेशनवाले याची फीस पुन्हा वाढवू शकतात. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वाटते बॅच घ्यायची त्यांनी लवकरात लवकर काय 299 मध्ये ही बॅच तुम्ही घेऊन टाका. आता बघा, विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे पण दिलेले विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम काय आहे. आता थोड्या वेळाखाली आपण बघितलं, काय बघितलं की समजा अशा प्रकारचा हा कंडक्टर आहे. समजा अशा प्रकारचा हा कंडक्टर आहे. कंडक्टर म्हणजे काय? असा पदार्थ ज्याच्यातून विद्युतधारेचं वहन होतं. आता या कंडक्टर मधून मी काय म्हटलो तुम्हाला, करंट आणि विद्युतधारा वाहू राहिली. आणि विद्युतधारा वाहू राहिली म्हणून याच कंडक्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की काय निर्माण होऊ राहिलं, उष्णता. आताच बघितलं आपण, हीट निर्माण होऊ राहिली, उष्णता निर्माण होऊ राहिली. आता बघा, उष्णता निर्माण होऊ राहिली, त्याच्यानंतर काही दिवसानंतर बघा पहिल्यांदा कळालं की जर एखाद्या वायरमधून विद्युतधारा वाहत असेल तर उष्णतेची निर्मिती होते. हे पहिल्यांदा समजलं. नंतर बघा, हन्स ख्रिस्तियन ओस्टेड नावाचा शास्त्रज्ञ आहे. बघा शास्त्रज्ञाचं नाव काय आहे, ख्रिस्तियन ओस्टेड नावाचा शास्त्रज्ञ आहे. आता ख्रिस्तियन ओस्टेड नावाच्या शास्त्रज्ञाने, ओर्स्टेड नावाचा शास्त्रज्ञ, या ओर्स्टेड नावाच्या शास्त्रज्ञाने काय शोधून काढलं, ह्याच्या पहिले एवढं माहित होतं की एखाद्या वायरमधून विद्युतधारेचं वहन केलं तर उष्णता निर्माण होते. नंतर समजलं की या कंडक्टर, या वाहकाच्या भोवती काही तरंग तयार होतात. कशाचे? चुंबकाचे. कोरलं का? तर भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. हे नंतर समजलं. चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं हे नंतर समजलं. अशा प्रकारे बघा, एखाद्या वायरमधून जर आपण विद्युतधारेला पाठवलं तर त्या वायरमध्ये उष्णता तर निर्माण होतेच, पण त्या वायरच्या आजूबाजूला आपल्याला चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड तयार होताना दिसते. जसं या ठिकाणी मी तुम्हाला एक रॉड दिलेला आहे. आता हा जो रॉड आहे, या रॉडला तुम्ही ऑब्झर्वेशन करा. हा जो रॉड आहे, या रॉड मधून मी विद्युतधारेला पाठवलेलं आहे. यानी कोणाला पाठवलो? करंटला पाठवलो. आता या रॉड मधून करंटला पाठवलं तर या रॉड मध्ये तर उष्णता निर्माणच होणार आहे, परंतु या रॉडच्या आजूबाजूला बघा इथं सर्कल दिलेला आहे. तर हे सर्कल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र पण निर्माण होतं. असं कुणी सांगितलं? तर ख्रिस्तियन ओर्स्टेड नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं विद्युतधारेचा चुंबकीय परिणामाचा शोध कुणी लावला, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ख्रिस्तियन ओर्स्टेड नावाचा हा शास्त्रज्ञ असणार आहे. आता बघा, हा जो काही मॅग्नेटिक फील्ड तयार होते, या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र तयार होते, ह्याच्या संबंधित आपल्याला काय आहे, डेटाबेस बघायचं आहे. ओके, बघा आता. तर हे काय म्हटलं मी तुम्हाला, या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं कधी, जेव्हा एखाद्या वाहकातून विद्युतधारेचं वहन झालं तर ती विद्युतधारा वहन होत असताना त्याच्यावरती जो आहे चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते, मॅग्नेटिक फील्डची निर्मिती होते. हे जर कोणी सांगितलं तर मला सांगा कोणी सांगितलं, तर हे ओर्स्टेड नावाच्या शास्त्रज्ञांनी. आता बघा, या चुंबकीय क्षेत्राचा वापर जो आहे ना, वेगवेगळ्या कार्यासाठी केलं जातं. आता हे असंच शोध नाही लावलेलं, त्याचा वापर पण वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो मित्रांनो. कोणकोणत्या ठिकाणी? जसं मी तुम्हाला म्हणेल की गॅल्व्हनोमीटर नावाचा जो काही उपकरण आहे, कोणतं माहित आहे का? गॅल्व्हनोमीटर नावाचं उपकरण आहे. गॅल्व्हनोमीटर नावाचं जो उपकरण आहे, या उपकरणामध्ये पण आपण काय आहे, चुंबकीय परिणामाचा वापर करतो. त्याच्या तत्वावर कार्य करतो. तो विचारतात विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करणारे उपकरण कोणते, तर उत्तर काय असणार आहे? गॅल्व्हनोमीटर असणार आहे, ॲमीटर असणार आहे, व्होल्टमीटर असणार आहे. यानंतर ॲमीटर असतं, यानंतर व्होल्टमीटर
मीटर हे पण आपल्याला या ठिकाणी आढळताना दिसतो. तर ॲमीटर, व्होल्टमीटर, गॅल्व्हनोमीटर हे सगळेचे सगळे मला सांगा जर कोणावर कार्य करत असतील तर विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या. प्रश्न इथं हेच विचारला जाईल, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम कुणी शोधून काढलं? ओर्स्टेड यांनी. या कारणामुळे मला सांगा जर चुंबकीय परिणामाची जी तीव्रता आहे, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता, चुंबकीय या ठिकाणी बघा चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे या तीव्रतेचा एकक जर कोण असेल तर एकक काय असणार आहे? ओर्स्टेड असेल. तर हे एक गोष्ट लक्षात राहू द्या. तुम्हाला विचारतील चुंबकीय क्षेत्राचं जी तीव्रता आहे त्याचं युनिट कोण आहे? ओर्स्टेड. कारण की त्याचा शोध त्यांनी लावलेलं होतं. चुंबकीय परिणामावर कोण कोण कार्य करतं? गॅल्व्हनोमीटर, ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे तिघही काय आहे? कार्य करत असतात. आणि चुंबकीय परिणाम म्हणजे काय? वायरमधून विद्युत धारेचं वहन होत असताना जशी उष्णता निर्माण होते तर आजूबाजूला चुंबकीय क्षेत्र पण निर्माण होतं, हे त्याच्या संबंधित असणार आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला यापर्यंत डेटाबेस कळालेलं असेल. आता बघा जशी जशी विद्युतधारा या ठिकाणी वाढवली जाईल, जशी विद्युतधारा वाढवली जाईल तर त्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता पण वाढते आणि विद्युतधारेचं चुंबकीय परिणाम पण वाढतो, म्हणजे क्षेत्र पण वाढतं. आणि चुंबकीय क्षेत्र जसं जसं दूर जाईल, जसं या ठिकाणी बघा ही विद्युतधारा जशी जशी तुम्ही वाढवताल तर हा क्षेत्र जो आहे निर्माण होणारा चुंबकीय क्षेत्र तो वाढत जातो. कळालं इथपर्यंत? तर अशा प्रकारे सगळं कोणावर डिपेंड आहे? करंटवर डिपेंड आहे, विद्युतधारेवर डिपेंड आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या. उजव्या हाताच्या अंगठाचा नियम काय म्हणतो? बघा या डायग्रामकडे बघा. उजव्या हाताचा अंगठाचा नियम म्हणतो जर तुम्ही उजव्या हाताला असं बोट मिळून जर असं तर पकडलं तर हा जो थंब आहे हा थंब दाखवतो काय माहिती आहे का? करंटची दिशा. आणि डायरेक्शन ऑफ फील्ड दाखवतो मॅग्नेटिक फील्ड. तर उजव्या हाताचा अंगठाचा नियम हे कोणासाठी आहे? तर विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर आहे. विद्युतधारेच्या चुंबकीय परिणाम हे कशाच्या द्वारे दाखवलं जातं? तर मित्रांनो माहित आहे का? उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमानुसार दाखवलं जातं. काय म्हणता हा नियम? हा नियम म्हणतो जर तुम्ही अशा प्रकारे ताठ हात पकडून जर उजव्या हाताला असं जर आपण बोट जर एकत्र केलो तर हा जो थंब आहे हा थंब विद्युतधारेची दिशा दाखवतो अशा प्रकारे. म्हणजे या दिशेने जर करंटचं वहन होत असेल वरच्या दिशेने जर करंटचं वहन होत असेल तर आजूबाजूला जसं बोटे आपण अंगठाला असं गुंडाळतो तर आजूबाजूला अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, यानी चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हे उजव्या हाताचा अंगठाचा नियम सांगतो. इथं प्रश्न तुम्हाला हेच विचारलं जाईल, उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमामध्ये अंगठा हा काय दाखवतं? तर अंगठा हा विद्युतधारेची दिशा दाखवतं. विद्युतधारेची काय आहे? दिशा. हे कोण दाखवतं? अंगठा. आणि यानंतर जर बघितलं तर बोट काय दाखवतात? तर बोट मित्रांनो माहित आहे का काय दाखवत असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मॅग्नेटिक, चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. हे दोनच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर इथं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला मित्रांनो? एक म्हणजे काय? उजव्या हाताचा अंगठाचा नियम कशाच्या संबंधित आहे? विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामाच्या संबंधित आहे. दुसरा पॉइंट काय आहे? उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमामध्ये अंगठा हा विद्युतधारेची दिशा दाखवतं तर जे बोट आहे ते चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. बस एवढं डेटाबेस लक्षात ठेवा. चुंबकीय क्षेत्राला विद्युत वाहकावर परिणाम करणारे घटक. आता ते काय म्हणतो माहित आहे का? चुंबकीय क्षेत्रातून जर आपण एखादं कंडक्टरला पाठवलं यानी वाहकाला पाठवलं तर त्याच्यावर काही परिणाम होतात. आता बघा विद्युतधारा वाहत असलेल्या वाहक चुंबकीय क्षेत्रातून पाठवलं, जसं उदाहरणामध्ये एखादं चुंबकीय क्षेत्र आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारे आपण काय पाठवलं? वाहक पाठवलं. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला तेच म्हणतोय काय असेल तर अशा प्रकारे हे काय आहे? कंडक्टर आहे. आणि या कंडक्टरला आपण कुठून पाठवलेलं आहे? चुंबकीय क्षेत्रातून पाठवलं. चुंबकीय क्षेत्र आहे या क्षेत्रातून पाठवलं. तर एखादं वाहक जेव्हा चुंबकीय क्षेत्रातून जातं तेव्हा त्या वाहकावर मला सांगा बल परिणाम करतं. काय होतं? काही बल परिणाम करत असतात, त्याच्यावर बलाचा परिणाम घडतो. कधी माहित आहे का? जर आपण काय त्या वाहकाला कशातून पाठवलं? चुंबकीय क्षेत्रातून, आणि या वाहकातून विद्युतधारेचं वहन होत असेल तर. आता बघा तर इथं त्याच्याच संबंधित आहे. काय म्हणतंय? चुंबकीय क्षेत्रात विद्युत वाहकावर परिणाम करणारे बल कोणकोणते? तर तुम्हाला फक्त प्रश्न एवढं विचारलं जाईल, जे बल या ठिकाणी परिणाम होतं या कंडक्टरवर बल परिणाम होतो. आणि बल कोण परिणाम करतं मित्रांनो? बल परिणाम करत असतो तो म्हणजे कोण? या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र. तर आजूबाजूला चुंबकीय क्षेत्र बघा, पुन्हा एकदा सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. हा कंडक्टर आहे आणि ज्या कंडक्टरमधून विद्युतधारेचं वहन होऊ राहिलं हे चुंबकीय क्षेत्रातून पाठवलं. वरच्या दिशेने पण चुंबकीय क्षेत्र आहे,
चुंबकीय क्षेत्र आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. खालच्या दिशेने पण चुंबकीय क्षेत्र आहे, ज्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक फील्ड आहे. आता यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. तर हे काय होतं, हे चुंबकीय क्षेत्र या कंडक्टर या वाहकावर बल अप्लाय करतं. हे काय करतं, बल अप्लाय करतं आणि त्या बलाबद्दल या ठिकाणी आपल्याला बघायचे काय आहे. आता जो बल अप्लाय होतो हे बल कोणाकोणावर अवलंबून असतं असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बल कोणावर अवलंबून असतं, तर बल एक म्हणजे मला सांगा वाहकातून किती विद्युतधारा जाऊ राहिली या विद्युत धारेवर पण तो अवलंबून असतं, पहिलं पॉईंट. यानंतर दुसरं पॉईंट काय आहे, तर जो वाहक आहे त्या वाहकाच्या आजूबाजूला किती चुंबकीय क्षेत्र आहे, किती चुंबकीय क्षेत्र आहे या क्षेत्रावर पण डिपेंड करत असतो मित्रांनो. कोणावर बल अप्लाय होणारा, चुंबकीय क्षेत्रातून जाणाऱ्या कंडक्टरवर वाहकावर अप्लाय होणारा बल. यानंतर जो वाहक चाललाय त्या वाहकाची लांबी, वाहकाची जी लांबी आहे ही लांबी किती आहे त्याच्यावर पण डिपेंड असणार की बल जास्त अप्लाय होईल की कमी अप्लाय होईल. तर अशा प्रकारे दोन्ही या सगळ्या गोष्टींवर काय आहे डिपेंड करते. ह्याच्या व्यतिरिक्त विद्युतधारेची दिशेचं पण परिणाम पडतं. ह्याच्या व्यतिरिक्त जी विद्युतधारा आहे या विद्युतधारेची जी दिशा आहे या दिशाचा पण परिणाम पडत असतो बलावर. यानंतर चुंबकीय क्षेत्राची दिशा जी आहे, चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे या दिशेचा पण परिणाम पडत असतो कोणावर मित्रांनो माहित आहे का, या बलावर. तर अशा प्रकारे एखाद्या चुंबकीय क्षेत्रातून एखाद्या कंडक्टरला वायरला पाठवलं तर त्या कंडक्टरवर वायरवर चुंबकीय क्षेत्र बल निर्माण करतो. तो बल कोणाकोणावर अवलंबून आहे, विद्युतधारा, चुंबकीय क्षेत्र, वाहकाची लांबी, विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या 5 घटकावर तो बल काय करत असतो, अवलंबून असतो, तो डिपेंड असतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता आणखी एक पॉइंट सांगतो बघा. जर मला सांगा विद्युतधारेची दिशा आहे, विद्युतधारेची दिशा, या ठिकाणी एक पॉइंट सांगतो, या ठिकाणी लक्षात घ्या. जर विद्युतधारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राची दिशा लंब असेल तर बल सर्वात जास्त असतो. त्यावेळेस बल काय आहे, जास्त असतो. तर हे काय म्हणतंय बघा, जर मला सांगा अशा प्रकारे हे काय आहे, विद्युतधारा आहे, विद्युतधारेची दिशा आहे, विद्युतधारा इकडे चालली आणि या दिशेने समजा चुंबकीय क्षेत्र आहे, या दिशेने काय आहे, चुंबकीय क्षेत्र आहे. तर अशा प्रकारे हे लंब आहे ना, दोघं हे एकमेकाला कसे आहेत, लंब. असं जर असेल एखाद्या ठिकाणी विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा एकमेकाला लंब असेल तर अशा वेळेस मला सांगा बल हा सर्वात जास्त असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. जर तुम्हाला प्रश्न असं विचारलं की चुंबकीय क्षेत्रातून एखादं कंडक्टरला पाठवल्यानंतर बल सर्वाधिक कधी असतं, तर सर्वाधिक बल तेव्हा असतो जेव्हा चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि विद्युतधारेची दिशा एकमेकाला परपेंडिक्युलर किंवा लंब असते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. परंतु जर मला सांगा विद्युतधारेची दिशा, विद्युतधारा याची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा सारखीच असेल, चुंबकीय क्षेत्राची दिशा अशा प्रकारे एकच आहे, सारखीच आहे. हा पण इकडे चाललाय, हा पण इकडेच ठेवलंय. सारखी असेल त्यावेळेस मात्र जो बल अप्लाय होतो तो शून्य असतो, शून्य बल अप्लाय होतं. त्यावेळेस मात्र बल अप्लाय होत नाही. तर हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. लंब असेल तर सर्वात जास्त आणि दोन्ही एका डायरेक्शननी जात असेल तर काय शून्य असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा यानंतर पुढचं पॉइंट आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आता डावा हात बघा अशा पद्धतीने पकडलेले, व्यवस्थित लक्ष द्या. आता हा जो आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम काय म्हणतो, लेफ्ट हँड मध्ये हा जो काही वरचा भाग आहे कळला का, हा अंगठा दाखवतो काय माहित आहे का, फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. याला काय म्हणतो आपण, बल. अंगठा दाखवतो बल. आता सांगितलं ना मी बल अप्लाय कर, बल निर्माण होतं. तर अंगठा दाखवतो बल. यानंतर सेकंड जर बघितलं तो हा मधला जो बोट आहे कळलं का, हे दाखवतो मॅग्नेटिक फील्ड. हे मॅग्नेटिक फील्ड दाखवतं. आणि जो मधला म्हणजे तर्जनी म्हणतो आपण त्याला. तर हे जो आहे त्याला काय म्हणत असतो, अंगठा मधला तर्जनी जो आहे चुंबकीय क्षेत्र दाखवतं. तर हे जो आहे बघा हा झाला आपला अंगठा. हा अंगठा आहे. हा काय दाखवतं, बल. कोणता बल, मॅग्नेटिक फील्डमुळे निर्माण होणारा. यानंतर हा जो काही आहे, हा जो आहे हा काय आहे,
हा तर्जनी आहे. तर्जनी म्हणजे काय आहे? हे बोट मित्रांनो, हे बोट, हे जो आहे हा बोट. आपण एखाद्याला बोट दाखवतो ना, इकडे ये म्हणून, तर जो बोट दाखवतो त्याला तर्जनी म्हणतात. आणि तर्जनीमध्ये काय दाखवतं माहिती आहे का? चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय क्षेत्र दाखवतं, चुंबकीय क्षेत्र दाखवतं. आणि मधला जो बोट आहे, मधला जो बोट आहे, मधला जो बोट आहे हे काय दाखवतं? करंट, हे करंट दाखवतं. तुम्हाला काय विचारलं जाईल? तुम्हाला विचारलं जाईल फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार अंगठा काय दाखवतं? तर मला सांगा, चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होणारा बल. यानंतर मधलं बोट तर्जनी काय दाखवतं? चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतं, म्हणजे त्या दिशेने चुंबकीय क्षेत्र असतो. आणि मधला बोट काय दाखवतं? करंट, विद्युत धारा दाखवतं. हे गोष्ट लक्षात ठेवा. हे बल दाखवतं, हे मॅग्नेटिक फील्ड दाखवतं. आणि हा इकडे जाणारा काय दाखवतो माहित आहे का? करंट. मग बल आणि करंट हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे सगळे. तर याला म्हणतो आपण काय? फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम म्हणतो. विद्युत चलचित्र, इलेक्ट्रिक मोटर काय असते ते आपण बघूया. ह्याच्याबद्दल पण आहे. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करतं. हे काय करत असतं? जो विद्युत ऊर्जा आहे, इलेक्ट्रिक मोटर, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. यांत्रिक काय आहे? ऊर्जेत काल रूपांतर हे जर कोण करत असेल तर कोण करत असतं? इलेक्ट्रिक मोटर करतं. विद्युत ऊर्जेचे रूपांतर कुठं? यांत्रिक मध्ये करतं. या इलेक्ट्रिक मोटरचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करतात. जसं उदाहरणामध्ये कुठं? मिक्सर असेल, त्यानंतर काय? कम्प्युटर असेल, संगणक असेल, त्यानंतर काय आहे? संगणक असेल, कोणतेही फॅन असेल. तर जिथं जिथं या मोटरचा वापर होतं. ह्याच्या व्यतिरिक्त धुलाई वॉशिंग मशीन असेल, पंखा असेल, त्यानंतर काय असणार आहे आणखी मित्रांनो माहित आहे का? आपल्या घरामध्ये फ्रीज असेल, रेफ्रिजरेटर म्हणत असतो आपण त्याला, टेप रेकॉर्डर असेल, विद्युत कार असेल, विद्युत पंप असेल. हे सगळं जर कोणावर कार्य करत असेल तर मोटरवर. ज्याला ज्याला मोटरची गरज लागते, विद्युत मोटर असेल, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिकल व्हेकल असेल कोणती, तर हे सगळं इलेक्ट्रिक मोटरवर कार्य करतं. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे ती मशीन, तो उपकरण जो विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करून दाखवतो, त्याला काय म्हणत असतो आपण? इलेक्ट्रिक मोटर म्हणून ओळखलं जातं. तर तुम्हाला समजलं इलेक्ट्रिक मोटर काय कार्य करतं? विचारतात इलेक्ट्रिक मोटरवर कोण कोण कार्य करतं? तर ज्याच्यात मशीन वापरलं जातं ते सगळे. गॅल्व्हनोमीटर काय आहे? तर परिपथातील विद्युतधारेचं अस्तित्व मोजण्यासाठी वापरला जाणारा उपकरण. परिपथातील एखाद्या सर्किटमधील परिपथामधील विद्युत धारेचे काय मित्रांनो माहित आहे का? अस्तित्व मोजण्यासाठी किंवा मोजण्यासाठी वापरणारा उपकरण, मोजण्यासाठी वापरतात. तर इथं विचारलं जाईल तुम्हाला मोजण्यासाठी. गॅल्व्हनोमीटरचं कार्य काय आहे? तर एखाद्या वाहकातील एखाद्या कंडक्टरमध्ये जे काही विद्युत धारा आहे त्याचं अस्तित्व मोजण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. कोण? गॅल्व्हनोमीटर. आता बघा, गॅल्व्हनोमीटरचे काटा असतो गॅल्व्हनोमीटरचं, त्याचं विचलन विद्युत धारेच्या दिशेने होते. बघा काय म्हटलं या ठिकाणी? गॅल्व्हनोमीटर जो आहे, मीटरच्या काट्याचं विचलन, काटा जो असतो याच्या काट्याचं विचलन जो आहे, विचलन कोणाच्या दिशेने असतो? विद्युत धारेच्या दिशेने असतो. विद्युत धारेच्या दिशेने असतो. आता बघा, यानंतर या काट्यामध्ये जो आहे ना, शून्य हा मध्यंतरी असतं. इकडे अंक लिहिलेले असतात, इकडे अंक लिहिलेले असतात. तर असं त्याचं मेजरमेंट असतो. झिरोचा जो आकडा आहे, शून्याची खून जी असतो त्या पट्टीच्या मधोमधी असते. ही पट्टी आहे, तर या पट्टीच्या मधोमधी झिरोची खून काय असते? शून्य काय असतो? मधोमधी असतो. आणि जर काटा अशा प्रकारे शून्यावर असेल, जर काटा असं शून्यावर आला असेल शून्यावर, तर त्यावेळेस समजायचं त्याच्यामध्ये विद्युत धारा 0 आहे. वायरमध्ये जेव्हा विद्युत धारा 0 असते तेव्हा काटा शून्यावर असतो. काटा हा विद्युत धारेच्या दिशेने विचलन होतो. जर विद्युत धारा समजा इकडून विद्युत धारा येत असेल तर मला सांगा, काटा पण काय त्याच्या दिशेने विचलन होतं. काटा तेव्हाच विचलन होतं जेव्हा विद्युत धारा असेल. तर जर शून्य असेल तर काटा 0वर येऊन थांबतं. 0 हे त्या पट्टीच्या मधोमधी असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा हे जो गॅल्व्हनोमीटर आहे, हे गॅल्व्हनोमीटर जो आहे, गॅल्व्हनोमीटर जो आहे मित्रांनो माहित आहे का? गॅल्व्हनोमीटर जो आहे, या गॅल्व्हनोमीटर मध्ये जर आपण बदल केलं तर या गॅल्व्हनोमीटरचं रूपांतर आपण ॲमीटर मध्ये पण करतो. ॲमीटर मध्ये पण होतं. गॅल्व्हनोमीटरचं रूपांतर आपल्याला ॲमीटर मध्ये पण करता येतं, ॲमीटर. आणि ह्याचं रूपांतर आपल्याला व्होल्ट मीटर मध्ये पण करता येतं. ॲमीटर कशासाठी निर्माण करायचं? ॲमीटर निर्माण करतो आपण विद्युत धारा मोजण्यासाठी. विद्युत धारा
मोजण्यासाठी आपण निर्माण करतं आणि व्होल्टमीटर आपण विभवांतर मोजण्यासाठी काय करत असतो, निर्माण करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एखाद्या सर्किटमध्ये ॲमीटर जेव्हा आपण जोडतो ना, तर ॲमीटर कधीही एकसर पद्धतीने जोडलं जातं, एकसर जोडणीने जोडलं जातं. आणि व्होल्टमीटर जो आहे कधीही उपकरणामध्ये समांतर पद्धतीने जोडलं जातं, पॅरलल कॉम्बिनेशनने. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारचं मला सांगा हा डेटाबेस असणार आहे. तर एवढी गोष्ट तुम्हाला कळाली असेल गॅल्व्हनोमीटरमध्ये काय असणार आहे. एसी आणि डीसी करंट काय बघा. एसी करंट काय असतं ते लक्षात घ्या. एसी करंटमध्ये इलेक्ट्रॉन अशा प्रकारे अप आणि डाऊन असं जातं. म्हणजे एसी करंटमध्ये इलेक्ट्रॉन वेव्हच्या फॉर्ममध्ये जातो. याला एसी करंट म्हणतो, अल्टरनेटिव्ह करंट म्हणून ओळखलं जातं. एसी करंटची वारंवारता किती आहे, फ्रिक्वेन्सी. एसी करंटची वारंवारता भारतामध्ये 50 हर्ट्स आहे, एवढं लक्षात राहू द्या. 50 हर्ट्स आहे. आणि अप आणि डाऊनच्या फॉर्मॅटमध्ये एसी करंट एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. एसी करंट वारंवारता 50 हर्ट्ज आहे. आता बघा, जेवढं काही घरेलू डोमेस्टिक पर्पजसाठी जर काय वापरत असेल तर काय वापरतो, एसी करंट. एसी करंटचं गुणधर्म आणखी काय आहे, हे जास्त अंतरापर्यंत जातं, जास्त अंतरापर्यंत पाठवता येतं. ह्याचा शोध कुणी लावलं माहित आहे का. ह्याचा शोध लावले टेस्ला नावाच्या शास्त्रज्ञाने ह्याचा शोध लावलेला आहे, जो थॉमस एडिसनचा विद्यार्थी होता. तर अशा प्रकारे मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला एसी कळालं. डीसी करंटमध्ये काय असते मित्रा, सरळ इलेक्ट्रॉन जातो, उड्या मारत जात नाही, त्याला डीसी करंट म्हणतो. डीसी करंटमध्ये वारंवारता 0 असते, 0. आणि कुठं वापरलं जातं, डीसी करंट इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. इंडस्ट्रियल पर्पजसाठी आपण कोणाचा वापर करतो, डीसी करंटचा वापर करतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं, डीसी करंट हा जास्त अंतर जाऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात राहू द्या. फक्त इंडस्ट्रियल पर्पजसाठी आपण त्याचा वापर करत असतो आणि सरळ फॉर्मॅटमध्ये असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एसी आणि डीसी करंट कळाला असेल. जनरेटर काय करत असतो, जनरेटर मेकॅनिकल ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतं. मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतं. जसं मला सांगा, मोटरच्या विरुद्ध कार्य करतं. मोटर काय करत होती, मोटर जो आहे इलेक्ट्रिकचं रूपांतर मेकॅनिकमध्ये करत होती, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. त्याच्या विरुद्ध जनरेटर हे कार्य करत असतो. अपेक्षा करतो की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. येणाऱ्या काळात उष्णता नावाचा टॉपिक घेऊन येतो. आणखी जे कॉम्प्लिकेटेड वाटतात ते सगळे टॉपिक मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येतो मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी मी थांबतो. काही अडचण असेल तर मित्रांनो माहिती आहे, खाली दिलेल्या नंबरवर मेसेज टाकू शकता. बॅचची आवश्यकता असेल तर आवर्जून मित्रपरिवाराला सांगा की बॅच उपलब्ध आहे. फीस एकदम कमी केलेली आहे, 299. ज्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बॅचची गरज आहे आवर्जून ते घेऊ शकतात. फायदा तर 100%, 1,00,000% होणार मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.